नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS अर्थात ग्रामीण डाक सेवक या पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे शेड्यूल 1 जानेवारी 2026 ची चौथी निवड यादी आहे. शॉर्टलिस्ट मेरिट लिस्ट ही कोणत्याही क्षणी याच महिन्यामध्ये जारी होणार आहे. पाहू शकता मागच्या महिन्यामध्ये जी तिसरी यादी जाहीर झाली होती याची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली आहे. आता चौथी जी यादी आहे ही सुद्धा लवकरच जाहीर होणार आहे. तर त्या संदर्भातली जी महत्त्वाची अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. चौथी मेरिट लिस्ट ही कधीपर्यंत लागणार आणि महाराष्ट्राच्या कट ऑफ कितीपर्यंत जाणार आहे, किती खाली येणार आहे, या संदर्भात सगळी माहिती GDS अर्थात ग्रामीण डाक सेवक पोस्टमास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर या दोन्ही पदांसाठीची जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर ग्रामीण डाक सेवक म्हणजेच GDS भरती 2026 संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. सध्या 4 जून म्हणजे आजची तारीख 2026 झाली आहे, पण अजूनही GDSची चौथी मेरिट लिस्ट ही शॉर्टलिस्ट जी आहे ही जाहीर झालेली नाही आहे. अनेक उमेदवारांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की चौथी मेरिट लिस्ट जी आहे ही कधीपर्यंत लागणार. तर मित्रांनो, तिसरी मेरिट लिस्ट जी आहे ही 10/2/2026 रोजी जाहीर झाली होती आणि त्याचे डॉक्युमेंट कागदपत्र पडताळणी जे आहे 25 ते 26 मे 2026 दरम्यान पूर्ण झालेली आहे. आणि अनेक उमेदवारांनी चुकीची माहिती भरल्यामुळे किंवा डॉक्युमेंटेशनला गैरहजर राहिल्यामुळे अनेक जागा एक तर राहिल्याची शक्यता आहे. म्हणजे काही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नाव आल्यानंतर सुद्धा गैरहजर राहिलेत. काहींचे कागदपत्र चुकीचे आहेत, काहींचे पाहू शकता अपात्र ठरलेत कारण चुकीचे मार्क्स त्यांनी दर्शवलेले आहेत. तर या सगळ्या कारणामुळे तिसऱ्या मेरिट लिस्टमध्ये तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा खूप जास्त उमेदवार यामध्ये अपात्र ठरलेत आणि त्यामुळे पुन्हा चौथ्या मेरिट लिस्टमध्ये जास्त उमेदवारांना संधी मिळणार आहे. अर्थात 100% चौथी निवड यादी ही जाहीर होणार आहे. कोणत्याही दिवशी आत्ता याच आठवड्यामध्ये हा निकाल चौथी शॉर्टलिस्ट येण्याची शक्यता आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार 4 जून ते 7 जून 2026 या कालावधीमध्ये चौथी मेरिट लिस्ट ही जाहीर होऊ शकते आणि त्यामुळे सर्व उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. आता आपण पुन्हा एकदा कट ऑफबद्दल बोलूयात. तर कट ऑफबद्दल बोलायचं झालं तर ओपन कॅटेगरीसाठी 91 ते 93% इतका कट ऑफ जाऊ शकतो. OBCसाठी 90 ते 93% EWSसाठी 88 ते 91% हा कट ऑफ जाणार आहे. ओपन प्रवर्गासाठी STसाठी पाहिलं तर 85 ते 88. भले मग तुम्ही कोणत्याही डिव्हिजनमध्ये असू द्यात. अर्थात शहरी भागातील डिव्हिजनसाठी कट ऑफ हा थोडासा जास्त लागतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातील डिव्हिजन जे आहेत यामध्ये पोस्ट ऑफिसचे त्या ठिकाणी कट ऑफ थोडासा कमी येतो. त्याचबरोबर SC प्रवर्गासाठी कट ऑफ जो आहे 82 ते 92% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर PWD उमेदवारांसाठी 65 ते 75% हा सेफ झोन मानला जाऊ शकतो. म्हणजे 60च्या पुढे जर तुम्हाला गुण असतील तर कदाचित चौथ्या मेरिट लिस्टमध्ये नाव येऊ शकतं आणि जरी नाही आलं तरी तुम्हाला आशा सोडायची, निराश होण्याची काही गरज नाही आहे. 5वी, 6वी, 7व्या अशा 3 ते 4 मेरिट लिस्ट अजूनही लागण्याची शक्यता आहे कारण तेवढे उमेदवार अपात्र ठरत आहेत. काही उमेदवार फक्त फॉर्म भरतात, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरनं त्याच्यानंतरनं जेव्हा कागदपत्र पडताळणी असते तेव्हा जातच नाही आहेत, गैरहजर राहतात. तर या कारणामुळे संधी बहुतांश उमेदवारांना कमी गुण असताना सुद्धा काही डिव्हिजनमध्ये 55-60 गुणांवर सुद्धा निवड होऊ शकते. आता मुंबई विभागासाठी पाहिलं तर कट ऑफ जे आहे हे तुलनेनं कमी राहू शकते कारण मुंबईसाठी अर्जदारांची संख्या ही कमी असल्याचं दिसून आलं आहे. आत्तापर्यंत सुद्धा कट ऑफ पाहिलीत मागच्या तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा तर ती सुद्धा कमी होती. तर तिन्ही याद्या जर तुम्ही चेक केलं तर पॅटर्न कसा आहे, थोडे कट ऑफ कमी झालेली आहे. कोणत्या डिव्हिजनसाठी कट ऑफ किती कमी राहते हे सुद्धा तुम्ही जर PDF चेक केले तर त्यामध्ये तुम्हाला समजू शकतं. त्याचबरोबर आता नागपूर, नाशिक, पुणे असेल, नांदेड असेल, पालघर असेल, परभणी असेल, रायगड असेल, रत्नागिरी
यवतमाळ अशा इतर विभागांमध्ये 90% जास्त गुण असलेल्या उमेदवारांची संधी ही चांगली दिसते. जर अजूनही तुमचं 90% जास्त असतील, 85च्या पुढे तुम्हाला गुण असतील, तर तुम्हाला संधी ही आता पुढच्या यादीमध्ये बढू शकते. म्हणजे सर्व हे अंदाज आहेत. अंतिम कट ऑफ आणि निवड यादी, चौथी यादी लवकरच GDS पोर्टलवर संध्याकाळच्या वेळेला जारी केली जाईल आणि तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोचवण्याचं काम आपण असंच करणार आहोत. म्हणून सर्व उमेदवारांनी आपापली कागदपत्र आत्ताच, ज्यांना संधी जास्त आहे